नमस्कार. उज्ज्वला कुलकर्णी सादर करत आहेत हास्य रंजन, दिलखुलास हसवणारी, तुफान विनोदी, बहुरंगी बहुढंगी धम्माल एकपात्री कॉमेडी. व्याख्यानमाला, क्लब, स्नेहसंमेलन, महिला मंडळ, संस्था, उत्सव, ज्येष्ठ नागरिक संघ आणि शाळा कॉलेजांसाठी विनोदाचे चौकार आणि षटकार मारणारा मस्त विनोदी कार्यक्रम म्हणजेच हास्यरंजन. हास्यरंजनचे भारताच्या कानाकोपऱ्यात 1600हून अधिक कार्यक्रम झाले आणि 7 समुद्रापार अमेरिकेतही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. लेखिका, निवेदिका, विडंबनकार, एकपात्री कलाकार, रेडिओ आणि टीव्ही आर्टिस्ट तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उज्ज्वला कुलकर्णी भारत सरकारच्या ए ग्रेड कलाकार आहेत. रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट, प्रचंड हशा आणि उत्स्फूर्त मिळणारी दाद हेच या हास्यरंजनाच्या यशाचं गमक. हा झक्कास कार्यक्रम रसिकांना विमानातून स्वर्गाची सफर करून आणतो. स्वर्गात हास्यरंजन कार्यक्रम ठरला, पण देव वेळच सांगायची विसरला आणि अचानक माझ्या दारात विमान घेऊन आला. मी म्हटलं, अरे मिस कॉल तरी द्यायचा निघताना. काय करू आउट ऑफ रेंज असताना. मंडळी, स्वर्गातून आल्यावर विमानातून पहिलं पाऊल रस्त्यावर ठेवलं आणि पाय खड्ड्यात गेला. हो, एक आडवान उभा खड्डा चंद्रवाणी पडला ग. पुण्याचा राजा हसतोय कसा के पुणेकर अडला ग. नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू, इथनं नको तिथनं जाऊ, रस्ता मिळतोय का पाहू. का पडत्यात डॉक्टरांचे जोक्स पेशंटला हसवून हसवून औषधाविनाच बरे करतात. बंडोपंतांची बायपास सर्जरी झाली. बंडोपंतांची बायको विचारते, बायपास म्हणजे काय हो. बंडोपंत सांगतात, जगलो तर पास, नाही तर बाय. पण एका बाईंच्या ओठाला लागलं. डॉक्टर म्हणाले, ओठाला टाके घालावे लागतील. त्यांचा नवरा लगेच आला आणि म्हणाला, डॉक्टर दोन्ही ओठ शिवून टाका, कायमची बडबड बंद होईल. अस्सल पुणेरी मिश्किल पाट्या ऐकून रसिकांमधून हास्याची कारंजी उडतात. उसाच्या रसाचा गुराळवाला म्हणतो, रसाचा फुल ग्लास 10 रुपये आणि अर्धा ग्लास 5 रुपये. याच्याबद्दल तो पाटी लावतो, अमिताभ बच्चन 10 रुपये आणि जया बहादुरी 5 रुपये. पेन्शनर आजी म्हणतात, येथे बिघडलेले गुलाबजाम दुरुस्त करून मिळतील. मालक म्हणतात, सेल्समननी आत येऊ नये. सेल्स गर्ल आत आल्यास मालक जबाबदार नाही. गंभीर विषयालाही विनोदाची खमंग फोडणी दिल्याने हा खुमासदार कार्यक्रम हसून मुरकुंडी वळवतो. ही स्मशानभूमी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज केलेली आहे. गावातल्या जास्तीत जास्त नागरिकांनी लवकरात लवकर याचा लाभ घ्या. येथे 2 माणसांच्या अंत्यविधीचं सामान विकत घेणाऱ्या माणसाला एका माणसाच्या अंत्यविधीचं सामान मोफत. आमचे येथे रडायला बाया मिळतील. अहो, पिंडाला शिवायला प्लास्टिकचे कावळे सुद्धा मिळतील. अस्सल ग्रामीण बाज, त्याचा ठेका ठसका आणि कलगीतुऱ्याचं भांडण डायरेक्ट काळजातच घुसतं. तुमच्या संगती पडता गाठी, कर्म आमुच्या नशिबाचं, तुमच्या नादी लागून होईल खोबरं साऱ्या जन्माचं. जीर जीर जीर. तो आपलं पाटील राच्याला कसं काय झोपत असेल. अरे असतं एकेकाचं रगत कडू, कॅसनी नाही एकूण चावत. साहेब, कसली हो तुमची भाड्याची खोली.
दिसरात उंदीर आणि झुरळ नाचतायत की हो. आता 200 रुपये घरभाड्यामध्ये उंदीर घुशी नाही ते काय माधुरी दीक्षित नाचणार आहे. कार्यक्रमातली गायतोंडे सारखी इरसाल पात्र आपल्या वक्तव्यांनी लोकांना गुदगुल्या करून खळखळून हसवतात. गायतोंडे शेवटी खूप आजारी पडला. हॉस्पिटलमध्ये बायकोला बोलावून म्हणाला, मी उद्या मेलो की तू शेजारच्या जोशाशी ताबडतोब लग्न कर. अहो पण तो जोशी तुमचा कट्टर दुश्मन आहे ना, म्हणूनच म्हणतो इतके दिवस मी भोगलं आता त्याला भोगू दे. घोडवधूचं गाणं तिलाच वधू परीक्षेत नापास करतं. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी रे माझ्या पायाशी. बायकांच्या नमुनेदार उखाण्यांनी कार्यक्रमातला लग्न समारंभ गाजतो. गमतीला ऊत येतो अहो ऊत. दात पुढेवाल्या मामी म्हणाल्या, काश्मीरात फुलतात गुलाबाच्या कळ्या, रावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. नवरी मुलगी घेते, तिकडून आला रेड्यांचा घोळका, त्यातून आमचे सुभानराव ओळखा. इतिहासाचं पुस्तक त्याला भूगोलाचं कव्हर, सुभानरावांचं नाव घेते दीपकरावांची लव. सचिन तेंडुलकरच्या बॅटवर बॉल टाकते वाकून आणि अजरुद्दीनचं नाव घेते 4 गडी राखून. आणि शेवटी रागावलेल्या बायकोचे नवऱ्याबद्दलचे उद्गार ऐकले की रसिक 3 ताड उडतात. तेल विकणाऱ्याची बायको म्हणाली, गेला तेल लावत. वाण्याची बायको म्हणाली, नुसत्या पुड्या सोडत असतात. रंगाऱ्याची बायको म्हणाली, थोबाड रंगवीत. शिंप्याची बायको म्हणाली, मला शिव लागतं बघ. असं हे रसिकांच्या मनाची पकड घेणारं हास्यरंजन म्हणजे नुसता जल्लोष. या धम्माल एकपात्री कॉमेडीच्या संपर्कासाठी पत्ता उज्ज्वला कुलकर्णी, 25 आनंद बाग, मकरंद बंगला, नवी पेठ, पुणे 411030. फोन नंबर 02024531796. मोबाईल नंबर 9890946684. ईमेल ujjwalakulkarni@rediffmail.com. वेबसाईट www.ujjwalakulkarni.com. धन्यवाद.